हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी बनवणार आहे मस्त असं ज्यूस, एकदम भारी आणि दुपारपर्यंत भूक न लागणारं असं मस्त मिक्स फ्रूट ज्यूस मी इथे बनवतीये। तर इथे मी बरेचसे फ्रुट्स घेतलेत आणि म्हणजे आता मिक्स फ्रूट ज्यूस आहे तर जास्तच त्याला फळं लागणार, सगळे म्हणजे 4-5 जास्त फळं घेतलेत मी, 5-6 फळं घेतलेत। तर तुमच्याकडे जितके फ्रुट्स असतील तर ते तुम्ही वापरू शकता। मस्त असं एकदम भारी असं स्मूथ आणि टेस्टी लागणारं असं मी मिक्स फ्रूट ज्यूस तुम्हाला दाखवतीये। तर इथे बघू शकता की बरेचसे मी फ्रुट्स घेतलेत, जेवढे पण होते घरामध्ये तितके पण पूर्ण घेतलेत। थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेणार आहे याला, तसं मी दाखवते तुम्हाला जास्त मध्ये, पण एवढी क्वांटिटी मी यूज नाही केलेली आहे। तर याच्यातला मी काहीच घेणार आहे, थोडे थोडे फ्रुट्सच घेणार आहे। तर उपवासाला कसं आहे की साबुदाणा वगैरे, बरेचसे जण साबुदाणा वगैरे खात नाही, तर हे तुम्ही ज्यूस बनवलं ना तर दुपारपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही, असं हे मस्त ज्यूस मी तुम्हाला दाखवतीये। तर मी जसं सांगितलं की मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच त्याला दाखवलंय तुम्हाला की मी किती यूज करणार आहे। जसं की 1 ऑरेंज घेतलेले, परत 2 अंजीर घेतले, 2 केळी, 2 चिकू, 1 ऍपल आणि छोटीशी वाटी भरून इथे मी डाळिंब घेतलंय। आणि पपई मी पूर्ण दाखवली तुम्हाला, पण पपई मी पूर्ण नाही वापरणार आहे, फक्त अर्धीच त्याला वापरणार आहे, म्हणजे अर्धी काढून घेणार आहे आणि अर्धी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। तर इथे काय करायचंय की जे पण आपण जितके फ्रुट्स घेतलेत, तर आपल्याला कसं जे हे ज्यूस आहे तर ते कसं आपल्याला एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ असं आपल्याला त्याचा ज्यूस बनवायचंय। तर त्याच्यासाठी काय करायचं की जितके पण म्हणजे फ्रुट्स, चिकू झालं, परत ऍपल झालं, याचे कसे छिलके असतात, तर हे छिलके जे आहे तर ते व्यवस्थित काढून टाकायचे। आणि बघू शकता मी जे ऑरेंज आहे, संत्रा घेतलेला आहे, तर त्या संत्र्याचे पण छिलके तर काढलेत, पण त्याच्या आतमध्ये पण ते स्किन त्याची काढायची आहे आणि त्याचे धागे पण व्यवस्थित, त्याचे धागे म्हणजे ते धागे टाईप मध्ये असतं ना त्याला लागलेलं, तर ते पण व्यवस्थित त्याचं काढून घ्यायचंय। आणि अशा म्हणजे जे आतमध्ये आहे तर तेच आपल्याला ज्यूस मध्ये यूज करायचे। तर इथे सगळ्या याचे मी छिलके वगैरे व्यवस्थित, ऍपलचे झालं, चिकूचे झालं, अंजीरचं, सगळ्या याचे व्यवस्थित त्याचे छिलके काढलेत आणि पपईचे पण छान मस्त तिथला आतलाच गाभा घेतलाय। तर काय करतेय की आता छोट्या छोट्या बाईटमध्ये त्याला कट करून घेतेय, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण मिक्सरमध्ये टाकू तर ते व्यवस्थित बारीक, सगळं एकसारखं बारीक होणार, त्याच्यासाठी त्याचे छोटे छोटे बाईट केलेत। तर बघू शकता मस्त असे छोटे छोटे बाईट मी त्याच्यामध्ये आता मिक्सरमध्ये एक एक करून ऍड करतेय। तर पहिले केळीचं टाकलं, आता ऍपलचं टाकतीये, तर ऍपलचे पण बघू शकता मस्त असे छिलके त्याचे काढून घेतलेत। बरेचसे जण म्हणतात की छिलक्यामध्ये पण खूप प्रोटीन असतं, तर हा, प्रोटीन तर असतंच, पण आता इथे कसं आहे की आपल्याला मिक्स फ्रूट ज्यूस बनवायचे, तर त्याचे आणि परत एक की आपल्याला ते स्मूथ पाहिजे, तर त्याच्यासाठी त्याचे वरचे जे छिलके आहेत तर ते मी काढून टाकले। तर इथे तुम्हाला डाळिंबाचं फक्त तुम्ही डाळिंबाचं ज्यूसही त्याच्यामध्ये टाकू शकता, जर का अजून तुम्हाला सॉफ्ट बनवायचं असेल तर, नाहीतर मग अख्खे डाळिंबाचे दाणे जे आहे तर ते तुम्ही तसेही टाकू शकता। तर तुम्हाला जर का अजून स्मूथ पाहिजे असेल तर तुम्ही ते डाळिंबाचं फक्त ज्यूस टाका आणि त्याचे जे बीज आहे तर ते बीज काढून टाकायचे। तर इथे मी पहिले 4 आईस क्यूब त्याच्यामध्ये ऍड केलेत, त्याच्यानंतर 1 वाटी त्याच्यामध्ये दूध टाकलंय। जसे आपण बाकीचे फ्रुट्स म्हणजे कट करून त्या वाटीमध्ये टाकले, तीच वाटी भरून दूध त्याच्यामध्ये टाकलंय। आणि टेस्टनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये हनी टाकायचे। हनी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साखरही टाकू शकता किंवा गुळही टाकू शकता। हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुळ टाकू शकता। हनी असेल तर बेटरच आहे, म्हणजे अजून त्याचं जे टेस्ट आहे ते एकदम भारी लागतं आणि मस्त एकदम त्याचं जे टेस्ट आहे ते अजून एकदम तोंडामध्ये म्हणजे प्यावंसं वाटतं की सारखं सारखं। आता बऱ्याचशा जणांना कसं असतं की उपवासाच्या दिवशी साबुदाणा नाही खात किंवा बटाटा त्यांना सहन नाही होत, तर तुम्ही असं ज्यूस बनवलं ना तर तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही, असं एकदम स्ट्रॉंग असं हे ज्यूस आहे। तर तुम्ही आता सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहे, तर दिवसभर एखाद्या वेळेस तरी तुम्ही ट्राय करून बघू शकता। मस्त असं सॉफ्ट आणि एकदम स्मूथ असं हे ज्यूस लागतं बघा। तर चला, स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा। थँक्यू।